नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढल्यानंतर किंवा भरल्यानंतर आपल्या पॉलिसीची परिस्थिती आपण चेक करत असताना ते पेड ॲप्रूव्ह असं दाखवलं जातं. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना आपली पॉलिसी ॲप्रूव्ह दाखवते तर काही शेतकऱ्यांना आपली पॉलिसी पेड दाखवते. या दोन्हीचा नेमका अर्थ काय होतो? पॉलिसी ॲप्रूव्ह म्हणजेच पीक विमा मंजूर झाला का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरे मिळतील. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढतात. ₹1 हा विमा काढला जातो. यानंतर संबंधित पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा अर्ज केल्यानंतर तपासणी केली जाते. त्यानंतर सदर अर्जावरती पुढील प्रक्रिया होत असते. यानंतर शेतकरी अनेकदा आपल्या अर्जाची स्थिती चेक करत असतो. अशावेळी काही शेतकऱ्यांना अर्जाच्या स्थितीत पेड आणि ॲप्रूव्हचे पर्याय दिसतात. त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो आणि नेमकी स्थिती काय आहे ते समजत नाही. तर बंधूंनो, एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचा डेटा ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर भरल्यानंतर ती पॉलिसी पेमेंट केल्यानंतर पेडमध्ये जाते. जर त्या पॉलिसीसाठी ₹1 पेमेंट केले नसेल तर ते अनपेड राहते. यानंतर जर पॉलिसीमध्ये काही त्रुटी असतील तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्रुटी काढण्यासाठी प्रक्रिया केली जाते. म्हणजेच अर्ज पुन्हा माघारी पाठवला जातो आणि त्या त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा ते पॉलिसी पीक विमा कंपनीकडे जाते. 7 दिवसांच्या आतमध्ये या पोर्टलवर तपासणी करून ती पुढे पीक विमा कंपनीकडे दिली जाते. आता अर्ज पीक विमा कंपनीकडे गेल्यानंतर पॉलिसी प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजेच 2 महिन्याच्या आतमध्ये पीक विमा कंपनीला ती कागदपत्रे तपासणे बंधनकारक असते. त्या शेतकऱ्याचे जे काही क्षेत्र आहे त्याची सर्व माहिती मॅच होते का हे चेक करून पुढे ते पेमेंट केल्यानंतर पेडमध्ये अर्ज दाखवला जातो. परंतु योजनेच्या कालावधीनुसार पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कार्यवाही होत नाही. परिणामी 3 महिने 4 महिने पॉलिसी आपली पेडमध्येच दिसून येते. मग पेडमध्ये असेल म्हणजे आपली पॉलिसी त्या ठिकाणी सादर झालेली आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. म्हणूनच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जोपर्यंत मंजूर येत नाही तोपर्यंत पुढील प्रक्रियेस गती मिळत नाही. यामध्ये कंपनी अर्जाची छाननी करेल, कागदपत्रे तपासेल, यानंतर तो अर्ज मंजूर होईल. आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आता आपली पॉलिसी मंजूर झाली म्हणजे पीक विमा मंजूर झाला. पण मित्र, तसं नाही. पॉलिसी झाली म्हणजेच तुम्ही भरलेली पॉलिसी योग्य आहे आणि ती पॉलिसी पीक विमा कंपनीने मंजूर केली आहे असा त्याचा अर्थ होतो. तर पीक विमा मंजूर होणे आणि पॉलिसी मंजूर होणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. आता यानंतरच्या प्रक्रिया म्हणजे क्लेम, कॅल्क्युलेशन, क्लेम मंजूर, क्लेम रिजेक्ट या बाबी या पॉलिसी अंतर्गत येतात. पॉलिसी तपासत असताना एखादे कागदपत्र चुकीचे असेल किंवा भरलेला पीक विमा चुकीच्या पद्धतीने भरलेला असेल किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तपासणी करताना काही त्रुटी आढळून आल्या तर अशा पॉलिसी ह्या रिजेक्ट होतात. या ठिकाणी पॉलिसी पेड, अनपेड, त्याचबरोबर रिव्हर्टेड, रिजेक्टेड आणि ॲप्रूव्ह अशा वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. पॉलिसी अपलोड म्हणजे आपण भरलेला जो पीक विमा अर्ज आहे तो योग्य असून मंजूर झाला आहे असं सांगितलं जातं. म्हणजेच क्लेम ॲप्रूव्ह, रिजेक्टेडची स्थिती आणि पॉलिसी अप्रूव्ह रिजेक्टेडची स्थिती या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत.
तर मित्रहो, या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा शंकांचं निरसन झालेलं असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पीक विमा पॉलिसी अपडेटबद्दलची सर्व माहिती समजेल आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. तसंच आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.